सच्चांचा बुलंद आवाज स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस। स्टँड बाय रोल। भाऊ काय सांगणार काल आपल्या या घरामध्ये चोरी झालेली होती, आज या ठिकाणी आपण पाहणी केलेली आहे। काल माझ्या या मुक्ताई बंगल्यामध्ये चोरी झाली। मी मुंबईला होतो, मला मुंबईला ही बातमी समजली आणि नंतर आज मी आल्यानंतर संपूर्ण घराची मी पाहणी केली आणि घरामध्ये प्रामुख्याने मला ज्या भेटवस्तू मिळालेल्या होत्या त्यापैकी चांदीच्या ज्या वस्तू होत्या, गदा होती, तलवार होती, त्रिशूळ होतं, चांदीचे रथ होते, गणपती होता, असे जेवढं काही चांदीचं सामान आहे ते प्रामुख्यानं चोरी गेलं। नंतर माझे नातेवाईक आहेत गोपाळ सरोदे, त्यांच्या घरामधले जवळपास 5 तोळे सोनं म्हणजे गहू पोत वगैरे वगैरे असं मिळून तेही चोरी गेलेलं दिसतं आहे। लहान मुलांना देणाऱ्या अशा 5 ग्रॅमच्या 4 अंगठ्या त्या या ठिकाणी चोरी गेलेल्या आहे। एकंदरीत ही चोरी जात असताना माझ्या असं लक्षात आलं की चोर आले ते साधारण येत असताना 12:37 कालखंडामध्ये ते या ठिकाणी आले, म्हणजे आधी लाईट बंद झाले, 12:37 लाईट बंद झाले। नंतर त्या कालखंडामध्ये चोर इथं आले त्यावेळेसही लाईट बंद होते आणि बंद अवस्थेमध्ये त्यांनी या ठिकाणी ते कोळप वगैरे तोडल्याचं CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे। माझ्याकडे आधी CCTV कॅमेरा होता जोपर्यंत मी कायम राहत होतो, नंतर तो आता बंद पडले। वॉचमॅन इथं कायम वॉचमॅन या ठिकाणी असतो, दिवाळीनिमित्त तो 2-3 दिवस गेलेला होता, नाही तर वॉचमॅनही असतो। सकाळी दररोज मोलकरीण या ठिकाणी येते, स्वच्छ करतं घर वगैरे। नंतर आमचा आणखी एक कर्मचारी जो आहे तो कर्मचारी या ठिकाणी येऊन सर्व बंगल्याची सकाळी देखभाल करतो, नंतर संध्याकाळी दिवे लावायला तो येत असतो, म्हणजे दिवसभरातून सातत्यानं इथे येणं जाणं असतं। रात्री पण 10 वाजेपर्यंत 10:30 वाजेपर्यंत इथे सातत्यानं आमचे कर्मचारी वगैरे असतात। परवा दिवशीच फक्त वॉचमॅन या ठिकाणी 4-5 दिवसापासून नव्हता आणि तो तिकडे माझी मुलगी आहे रोहिणी ते तिच्या बंगल्यावर होता। आता ह्यामध्ये प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तरी इतर गोष्टी तर गेल्याच, त्याच्यामध्ये अन्य काही साहित्य असतील, कपडे असतील किंवा काही असेल, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ज्या ठिकाणी माझे महत्त्वाचे कागदपत्र होते त्यातले निम्मे कागदपत्र या ठिकाणी हरवलेले दिसत आहेत। म्हणजे खाली जे कमी महत्त्वाचे कागदपत्र होते ते खालच्या मजल्यावर मी ठेवलेले होते आणि जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र होते ते माझ्या बेडरूममध्ये मी ठेवलेले होते। बेडरूमचे सारे कागदपत्र गहाळ झालेले दिसत आहे। बेडरूममधल्या ज्या माझ्या त्या शिडी होत्या त्या शिडीपैकी एकही शिडी त्यांनी इथं ठेवलेली नाही आहे। या सगळ्या शिडी इथून त्यांनी घेऊन गेलेल्या आहे आणि काही शिडी ज्या आहेत उरलेल्या, काही शिडी उरलेल्या आहेत त्या अर्ध्या निम्म्या शिड्या आहेत आणि निम्म्या शिड्या गायब आहेत ह्याच्या माध्यमातून। तर ह्या ज्या निम्म्या शिडी होत्या ह्या एका कोनाड्यामध्ये ठेवलेल्या होत्या कोपऱ्यामध्ये सुरक्षित, त्या जेवढ्या शिडी आहेत तेवढ्या त्या ठिकाणी राहिलेल्या दिसत आहे। खालच्या मजल्यावर जे कागदपत्र होते ते कमी महत्त्वाचे कागदपत्र जेवढे आहेत तेवढे जसेचे तसे आहे। फक्त जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र मी मिळवले, काही माहितीच्या अधिकारात मिळवलेले होते, काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहाराच्या त्या पुराव्यानिशी काही कागदपत्र होते आणि हे सर्व जे होते ते माहिती अधिकारात मिळवलेले म्हणजे सही शिक्क्यानिशी होते, ते काही असे वेगळे कागदपत्र नव्हते असे ते त्याच्यामध्ये चोरी गेलेले आहे। आणि या माध्यमातून जर पाहिलं तर एकंदर घराच्या कुलपाचा तो कडेकोंडा तोडून ते गेलेलं आहे। मला असं वाटलं नव्हतं की आपल्या घरामध्ये चोरी होईल, कारण माझा पोलिसांवर विश्वास होता। मला वाटलं आपल्या जळगाव जिल्ह्यातले पोलीस अत्यंत कार्यक्षम आहे आणि ते कार्यक्षम असल्यामुळे चोऱ्या दरोडे कमी होतील असं अपेक्षा होती। पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर या वर्षभरामध्ये पाहिलं चित्र तर जवळपास 200-250च्या वर घरफोड्या या ठिकाणी झालेल्या आहे। अनेक ठिकाणी मर्डर झालेले आहेत, आपसातल्या भानगडीमुळे की गुन्हेगारांच्या आपसातल्या दंगलीमुळे झालेले आहेत। अगदी परवासुद्धा चोपड्याला
मोठ्या प्रमाणावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेले पकडले गेले. त्यांच्याजवळ पिस्तूल वगैरे आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये गावठी पिस्तुलांचं म्हणजे मोकळेपणे या ठिकाणी ते मिळतात आणि याबाबत वारंवार मी तक्रार केलेली आहे. अगदी मागच्या आठवड्यामध्ये DSP साहेबांना मी एक पत्र लिहिलेलं आहे. या सर्व कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये लेखी पत्र मी त्यांना दिलेलं आहे, परंतु त्याची काही फारशी नोंद घेतली जात आहे असं नाही आहे. मागच्या काही दिवसापूर्वी रक्षाताईंच्या पेट्रोल पंपावर अशा प्रकारचा दरोडा पडला आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरावर दरोडा पडण्याचं प्रमाण वाढतं आहे. म्हणजे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यावरही दरोडा पडला. म्हणजे असे जे दरोडे पडायला लागलेले आहेत महत्त्वाच्या व्यक्तींच्या तर आहेच, म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या घरादारांची सुद्धा आता सुरक्षितता राहिलेली नाही. पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे. या ठिकाणी पोलीस म्हणजे निव्वळ हप्तेखान्यामध्ये मशगूल आहे. सर्व दूर पाहिलं या जिल्ह्यामध्ये तर 2 नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आणि मी लेखी देत आलेलं आहे. म्हणजे असं मी तुम्हाला सांगतो अशातलं नाही, प्रत्येक वेळी या संदर्भामध्ये पुराव्यानिशी लेखी LCBला आणि आमच्या DSPला मी कळवून गेलेलं आहे, परंतु त्याच्यावर नियंत्रण अजिबात घातलं जात नाही. उलट हप्ते वाढवून घेतले जातात असा माझा अनुभव आहे. वाळू माफिया मोठ्या प्रमाणावर डोक्यावर बसलेले आहे. कलेक्टरांना जवळपास 26-27 पत्र मी या संदर्भामधले दिले, परंतु त्याच्यावर कुठलेही बंधन जिल्हाधिकारी घालू शकले नाही.